यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज परत एक व्लॉग आणलेला आहे, म्हणजे परत एक व्लॉग शेअर करते आहे. तर आज जायचं आहे सोफा घ्यायला आणि फर्निचरसुद्धा शिफ्ट करायचं आहे, परत सामानसुद्धा परचेस करायचं आहे. तर तो व्लॉग तुमच्यासाठी शेअर करते, तुमच्यासोबत शेअर करते आहे. जे सामान घ्यायचं आहे तिथे खूप मोठं शॉप आहे, त्याच्यामुळे तिथे शूट करू देत नाही. पण बाकी सामान वगैरे कसं शिफ्ट करणार, कसं आणणार, काय आणणार, या सर्व गोष्टी अजूनपर्यंत माहिती नाही आहेत. आज काय काय होतं आहे, काय काय नाही. सो प्लॅन तर केलेला आहे की सामान घ्यायचं आणि फर्निचर शिफ्ट करायचं आणि सोफ्याची ऑर्डर द्यायची. सो बघूया आता काय काय होतं आहे. तर कसं कसं होतं आहे ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. आता आधी माझं आवरून घेते, प्रिशूला जेवू वगैरे घालते, कारण तिला घरीच ठेवणार आहे. आणि मग परत मध्ये घरीसुद्धा यायचं आहे मला, 1-2 काम करून, असं 2-3 तासाच्या अंतराने असं सर्व आहे. सो चला आता तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. सो सर्वात आधी आलो आहे आम्ही पडदे बघायला, कारण पडदे, फॅन वगैरे हे सर्व गोष्टी अंधारपड्याच्या आत करायच्या आहे. त्यानंतर फायनल सामान वगैरे घ्यायला जायचं आहे, कारण तिथे भरपूर लेट होणार आहे. ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. तर मी इथे पडदे बघते आहे, मला जे जे पसंत येईल ते मी घेणार आहे. आमचा मल्टीपर्पज असणार आहे यूज, त्यामुळे मग ते तुम्हाला पुढे नंतर सर्व गोष्टी लक्षात येईल. आता तरी मी इथे कलर चूज करते आहे. काही डार्क घ्यायचे आहे मला, काही लाईट घ्यायचे आहे, पण जेही काही करायचं आहे ते कॉम्बिनेशनमध्ये करायचं आहे, कारण फर्निचरचा जो कलर आहे तो कलर खूप डिफरंट आहे. मला त्याला अनुसरूनच गोष्टी करायच्या होत्या, कारण वॉलचा कलर, त्यानंतर वॉलपेपर आहे तिथे, त्यामुळे मग मी इथे पडदे बघते आहे. खूप सारे ऑप्शन होते, त्याच्यामुळे कन्फ्युजन तर होणारच, पण मी इथे अजिबात कन्फ्यूज झाली नाही. जे काही आहे ते पटापट केलं, कारण बाहेर पाऊस सुरू होता आणि आजच्या दिवसासाठी आम्हाला बरेचसे कामं टार्गेट होते. म्हणजे आम्ही दिवस वाटून घेतलेले, प्रत्येक दिवशी आम्ही थोड्याच गोष्टी ठरवलेल्या, तेवढ्याच करायच्या होत्या. आजच्यासाठी कर्टन्स, त्यानंतर फर्निचर शिफ्टिंग हे मेन काम होतं. सो आता ते करतोय. काय पाहताय ग? काय पाहताय? ओके, कॉम्बिनेशन आहे ना हे दोन? ओके, डन. आणि 2 राहिलेले कुठले आणणार आहे? टोटल 10 आहे ना? हो, 10. फ्रंट साईड दाखव ना. अच्छा, ओके, हे 2. साधीच आहे, काचाचे गुण हे साधीच. हे पण बारीक आहे, ते पण बारीक आहे. कोणती साधी मग बघितली नसली तुला, काचा नसेल लावत असेल. मंदिर आहे ना तुझं मंदिर? सध्या तरी आमचा इथे इकडे तिकडे बघत टाइमपास करायचा चाललाय. हे पण छान आहे, हे म्हणजे किती छान दिसत आहे असं. पुढं इचिंग केलं आहे ते कलर आहे. तर हे बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहे. हे अमरावतीमधले सर्वात मोठे ग्लास डीलर आहे, फेमस आहे. काम यांचं खूप छान आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहे. आता त्यांची ना ऑलरेडी एक मीटिंग चाललेली आहे, त्यामुळे आम्ही इथे वेट करतो आहे. आणि वेट करताना काय करणार, तर इकडल्या तिकडल्या गोष्टी बघणार आणि मग यावरसुद्धा नजर जाते, त्यावरसुद्धा नजर जाते. हे सुद्धा पसंत येते आणि ते सुद्धा पसंत येते. हे तर कुठेही गेलं तरी ते होणारच. कन्फ्युजन यावेळी मला प्रचंड झालेलं, कारण ऑप्शन्स भरपूर होते आणि त्यामधनं मला मोजक्याच गोष्टी चूज करायच्या होत्या. पण इथे आल्यानंतर माझं कन्फ्युजन दूर झालं, कारण मला जसं पाहिजे होतं तसं त्यांनी अगदी व्यवस्थितपणे पटवून दिलं. आणि बाबासोबत असताना ना कन्फ्युजनला काही चान्सच नसतो, कारण त्यांना सर्व गोष्टींबद्दल नॉलेज आहे. म्हणजे इकडे तिकडे बघायची गरजच पडत नाही. त्यांना सांगितलं ना माझ्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट आहे, मग त्याला आणखी चांगलं कसं करायचं आणि त्यासाठी कुठलं मटेरियल वापरायचं हे ते लगेचच सांगून देतात. त्यामुळे मला जरी कितीही कन्फ्युजन झालं तरीसुद्धा त्यांनी माझा प्रॉब्लेम अजिबात अडू दिला नाही. म्हणजे माझं कुठलं काम प्रॉब्लेम माझे लगेचच सॉल्व्ह केले. तर इथे ते मला आरसा
समस्याचं समजून सांगतात आहे. कारण आपण कुठल्याही डीलरकडे गेलो तरी ते त्यांची गोष्ट विकण्यासाठी म्हणजे त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी आपल्याला त्यांच्या पद्धतीने सांगतात. पण आपल्याला काय घ्यायचं असते हे आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट पाहिजे. त्यामुळे मग बाबांनी मला अगदी व्यवस्थितपणे समजून सांगितलं. आम्ही आलो फर्निचर बघायला. तो कितीला म्हणते? मला कोणता आवडला? ग्रीन. बाबा तो का? हा याचा 3 सीटर 13,000 चला बघता बघता सोफा फायनल झाला आणि इथल्या सर्व गोष्टी खरेदी करून आम्ही पडतोय बाहेर. बघा टेम्पोमध्ये इथे सर्व मटेरियल टाकायचं चाललेलं आहे कारण हे सामान आमचं खूप म्हणजे खूप जास्त आहे. यामध्ये सर्व मशीन्स आहेत, त्यानंतर चेअर वगैरे आहे. सर्व गोष्टी व्यवस्थितपणे टाकायच्या चाललेल्या आहे कारण कुठल्याच गोष्टीला धक्का लागता कामा नये कारण खूप मोठी रक्कम इथे आम्ही दिली आहे. कसं वाटत आहे पूर्ण मटेरियल घेतल्यावर? मस्त वाटत आहे, खुश असं वाटत. आम्ही इथून घेतलं पूर्ण झाली आणि हे पूर्ण मटेरियल आणि आम्ही बसून जातोय. बघा असं मी चेअरवर बसलेली आहे. थोड्या वेळाने आम्ही म्हणजे चेअर चेंज करणार आहे. म्हणजे थोडा वेळ ती बसेल, थोडा वेळ मी बसेल, असं सर्व करणार आहे. आणि हे सर्व सामान एवढी जास्त खुशी होत आहे की मी शब्दात ती खुशी सांगू शकत नाही. आता हे सर्व झाल्यानंतर फर्निचरसुद्धा शिफ्ट करायचं आहे. सो ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला आमची सर्व मी ॲक्च्युली आतमध्येलं शूट नाही करू शकले कारण इथे परमिशन नाही राहत त्याच्यामुळे. आणि आता बाकी असं सर्व आहे, काय काय आणलं आहे, काय काय घेतलं ते सर्व मी पुढे दाखवते. सो व्हिडिओला असंच बघत राहा. शॉपिंग फायनली फिनिश झाली. चेंपो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि ड्रायव्हर बाबा आहेत बट ड्रायव्हर गेले. आणि चला फायनली टेम्पो सुरू झालेला आहे. बाबाच टेम्पो चालवतात आहे कारण टेम्पोचा जो ड्रायव्हर होता त्याचा बड्डे असल्यामुळे तो गेलेला आहे बड्डे पार्टीला आणि बाबांनी टेम्पो व्यवस्थितपणे आणला. आता आम्ही ना जे थोडं सामान आहे ते घेऊन वर जातोय. बाकी जे चेअर वगैरे आहे ते घेऊन काही आम्ही वर जाऊ शकत नाही. त्याचं कारण असं की ते खूप भारी आहे आणि आमच्याकडनं पिशव्याच तर उचलून एवढं दमायला झालं ना की बाकी मटेरियल उचलणं तर लांबचीच गोष्ट राहिली. आम्ही जेवढं होतंय तेवढं सामान घेऊन इथे वर जातोय. दमतोय तर खूप जास्त कारण सकाळपासून हे चाललेलं आहे. मध्ये घरी गेले होते तेव्हा फक्त प्रिशूला जेवू घातलं, प्रिशूचं जेवण केलं आणि लगेचच परत आले कारण आपल्यामुळे बाळाचं कुठलाही नुकसान व्हायला नको. तशी आई तिला व्यवस्थित सांभाळते पण असं झालं मला की मलाच तिची खूप आठवण आली त्याच्यामुळे मी घरी गेली. तिचं जेवण झालेलं होतं त्याच्यामुळे ती दूध काही फार पिली नाही पण थोडंसं तिच्यासोबत खेळली. त्यानंतर लगेचच परत आलो कारण खूप गोष्टी करायच्या होत्या. हे पाय इथं आपलं कबड येणार आहे. 30 आहे. हो बाकी कुठं तर इथे अंधार का दिसतो आहे कारण लाईटचं जे काम आहे आमचं ते बाकी आहे. पण फर्निचर आजच शिफ्ट करायचं होतं कारण जिथे ठेवलेलं होतं आम्ही तिथे ऑलरेडी ते फर्निचर खूप झालेलं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मग मला फर्निचर आजच शिफ्ट करायचं होतं. त्यामुळे मी म्हटलं आधी फर्निचर शिफ्ट करून घेते आणि त्यानंतर मग लाईट फिटिंग्सचं वगैरे काम करते. कारण असं होतं की मुलंसुद्धा नंतर मिळाले नसते. आजच आम्हाला अनायसे टेम्पो होता माझं सामान आणायसाठी म्हणजे माझ्या चेअर वगैरे आणायसाठी. त्यामुळे मग मी फर्निचर आजच शिफ्ट करून घेते. सो अंधाराला थोडं इग्नोर करा. फक्त बेसिक हे इधर नाही याच्यावर नाही इथं फर्निचर ठेवायचं आहे म्हणते. इकडे घे चेअर. हो तर इकडे घ्यावं लागेल ना ही. हां पण ते बेसिंगवाल्याचं आहे ना त्याला अरे बच्चे कंपनी
इथे ना सामान खूप खूप जड आहे. आम्हाला दोघींना असं झालं होतं की मुलं एवढं जड सामान आणतातच कसं आहे. बाबा आणि मुलांनी मिळून सर्व सामान वर आणलं. त्यामध्ये खूप भारी भारी चेअर होत्या आणि काही काही गोष्टी ना खरंच खूप नाजूक असतात, त्या खूप सांभाळून आणाव्या लागतात. जसं हे शॅम्पूचं, पण ना ही चेअरसुद्धा मुलांनी अगदी व्यवस्थितपणे वर आणली. ही सर्वात हेवी चेअर होती, पण मुलांनी ती चेअर खरंच व्यवस्थितपणे वर आणलेली आहे. आणि आम्हाला तेच टेन्शन होतं की सामान येणार कसं, कारण दरवाजा थोडासा लहान होता, शिवाय फर्निचर खूप हेवी. पण मुलांनी ते सक्सेसफुली वर आणल्यामुळे थोडा आनंदही झाला. बच्चे कंपनी जात आहे आता फर्निचर आणायला. झुले गिले 6 झुले पाहिजे, पैसे चांगलेच लागते. लाईट्स आणायचं विसरलो, म्हणजे लाईट होता पण तो सुरू नव्हता, त्याच्यामुळे मग असला काही इश्यू झाला ना. बिफोर आणि आफ्टरसाठी दिवसा फोटो काढू. पण आता काय फर्निचर ठेवल्यानंतर काय बिफोर आणि काय पडदे लावायचा. तर आता सर्वात हेवी फर्निचर ते म्हणजे वॉर्डरोब, कारण इथे जागा जास्त नव्हती पायऱ्यांवरती आणि वर आतमध्ये दरवाजामधून जायलासुद्धा जास्त जागा नव्हती. जे हमाल लोक असतात त्यांना प्रॅक्टिस असते कमी जागेमधून सामान कसं न्यायची, पण आम्हाला ना पाऊस सुरू असल्यामुळे आणि लेट झाल्यामुळे कोणीच मिळालं नाही. पण आमचं असं होतं की नाही, हे काम आजच्या दिवसामध्ये करायचं आहे ना, मग आजच्याच दिवसामध्ये करायचं आहे. सक्सेसफुली मुलांनी ते वर आणलं आणि आता टेम्पोमधून बसून जातात आहे बाकी फर्निचर आणायसाठी, कारण एका वेळी पूर्ण फर्निचर येणं अजिबातच पॉसिबल नव्हतं. फायनली वॉर्डरोब आलेला आहे. थांब ग, वॉर्डरोब आलाय, बाकी फर्निचर यायचं बाकी आहे. आणायला गेलेत. खूप जास्त जड फर्निचर आहे आणि अंधाराचं असं की इलेक्ट्रिशियनकडून हे सर्व चेक करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तर असं हे वॉर्डरोब आलेलं आहे. तर आता इथे हे जे 2 मोठे टेबल आहेत ते टेबल आणायचं चाललेलं आहे. आता झालं फर्निचर एवढंच आहे. जे म्हणजे माझ्या ज्या चेअर्स वगैरे होता ते फर्निचर मुलांनी आधी आणलं, कारण ते आम्ही टेम्पोमध्येच घेऊन आलेलो. त्यानंतर जे बाकी दुसरीकडे ठेवलेलं होतं, जसं मी लास्ट व्लॉग्समध्ये सांगितलं, ते फर्निचर आता आणायचं चाललेलं आहे, जे पूर्ण ऑलमोस्ट झालेलं आहे. त्यामध्ये काही टेबल होते, त्यानंतर वॉर्डरोब होतं. वॉर्डरोब सक्सेसफुली लागलं आहे, तुम्हाला मी जसं दाखवलं. फायनल आमचं सर्व लावायचं बाकी आहे, फक्त वर आणायचं चाललं. आता ना हे जो 7 फूटचा मोठा टेबल आहे जो टेम्पोमध्ये दिसतोय, त्याला आणायची सुद्धा ना प्रचंड कसरत होती, कारण जागा कमी आहे आणि त्यात फर्निचर नाजूक असतात. त्याच्यामुळे, कारण मी बनवून नाही घेतले, मी रेडीमेड फर्निचर घेतले आणि ते फर्निचरसुद्धा खूप काळजीपूर्वक मुलांचं वर आणायचं चाललेलं आहे. बाबा त्यांच्या सोबतीला आहेच, सर्व गोष्टी व्यवस्थित डिस्कस करून सर्व करतात आहे. मुलं जरी जास्त दिसतात आहे ना, तरीसुद्धा त्या मुलांना सवय नसते काही करायची, म्हणून पण मुलांनी ना व्यवस्थित माझं सर्व फर्निचर शिफ्ट करून दिलं. बाबासोबत त्यांना सांगायला होतेच. आणि कसरत तुम्ही बघू शकता कशी आहे, यापेक्षाही जास्त कसरत वर आणायची होती, ती काय मी शूट केली नाही, कारण मुलं एवढे मेहनत करत होते, ते व्यवस्थित वाटत नाही त्यांचं ते सर्व जे हाल होतात आहे ते शूट करणं, त्याच्यामुळे मी ते काही शूट केलं नाही, मला ते व्यवस्थित नाही वाटलं. ऑलमोस्ट पूर्ण फर्निचर ठेवून झालं आणि वाजलेले आहेत रात्रीचे 1:30. दोघी वहिनी इथे पावसात बाबांचा वेट करत थांबलोय, कारण ते टेम्पोवाल्याला टेम्पो द्यायला गेलेले आहे. त्याचा बर्थडे होता, त्याच्यामुळे आम्ही त्याला त्याचा दिवस एन्जॉय करू दिला, म्हणून टेम्पो बाबाच चालवत घेऊन आले आणि बाबाच परत त्याला नेऊन द्यायला गेले. माझी बहीण इथे थांबलेली आहे त्यांना बघायसाठी, कारण मला ना खूप दमल्यासारखं झालं होतं, म्हणून आळीपाळ्याने आम्ही एकजण बसत होतो, एकजण थांबत होतं, कारण बाबाला आम्ही दिसलो नसतो त्यामुळे, कारण मोबाईल पाण्याने भिजला होता. सो आम्ही आत्ताच घरी पोहोचलो आहे. बाहेर पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे आधी चेंज करून घेतलं, कारण आम्ही खूप ओलं झालेलो होतो. आता आधी प्रिशूला घ्यायचं आहे, कारण प्रिशू थोडी रडत होती, म्हणजे तसं मध्ये आम्ही घरी येऊन गेलेलो, पण तरीसुद्धा आता तिला घेते आधी. आणि या व्हिडिओला इथेच एंड करते. फर्निचरचं वगैरे ॲक्च्युली त्या बिल्डिंगमध्ये होता अंधार, कारण की जे मीटर आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तर इलेक्ट्रिशियनला दाखवायचं होतं, पण आम्हाला पूर्ण फर्निचर आजच तिथे ठेवायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त ते तिथे ठेवून दिलं आहे. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर दाखवते. सो चला, आजच्या या छोट्याशा व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.